गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे येणे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठाला 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 बसा बसा खाली बसा खाली बसा विठाला विठाला समचरण सरज जांद्र निलांबुदाभम जगन निहित पाने मंडना मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठला पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू रतमन मन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू रतमन मन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू रतमन मन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू रतमन मन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन हे दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया संततिया त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान कधी तरी सारू त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान कधी तरी सारू त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान कधी तरी सारू त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान त्यांचे कृपादान कधी तरी सारू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकर तेची वंदू श्री गुरुचरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत सेवेसाठी प्राप्त प्रसंगी घेतलेली गवळण संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू देहू रहिवासी यांची 4 चरणाची आहे। आज आपण अविद्या नगरीमध्ये आलेलो 4 दिवस झालेले आहे 5 दिवस झालेले आहे आणि आपण अखंड हरिनाम सप्ताहाचा संकल्प या ठिकाणी केलेला होता त्या पद्धतीने आतापर्यंत पूर्णत्वाला गेलेला आहे आणि इथून पुढे ही व्यवस्थित पूर्णत्वाला जाणारच आहे। भाविक भक्ताची श्रद्धा भाविक भक्तांचं प्रेम प्रभुराम श्री प्रभुरामचंद्राला खरोखर असं वाटतं की नाही का हे भाविक भक्त माझ्यासाठी आलेले आहेत यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न झाला पाहिजे म्हणून त्यांनी आपल्याला प्रत्येक वेळेस सहकार्य केलेलं आहे। प्रभुरामचंद्र भाविक भक्तांसाठी काही करतात नाही का अवतारच त्यांचा त्याच्यासाठी आहे। संतांचा प्रतिपाल करायचा आणि दुर्जनांचा नाश करायचा। जब जब होई धर्म की हानि बाढ़े असुर अधम अभिमानी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम करही अनीति जाई नहीं बरनी आसी दही विप्र धेनु सुर धरणी तब तब प्रभु धरि विविध शरीरा हर एक पानी दिशा जन पीरा हर एक पानी दिशा जन पीरा राम सिया राम
याचं उपायीमध्ये सांगतात, जेव्हा जेव्हा दुष्ट या पृथ्वी तलावर वाढतील आणि जेव्हा जेव्हा माझ्या भक्तांना त्रास होईल तेव्हा तेव्हा अनेक प्रकारचे अवतार परमात्मा घेत असतो आणि त्या भक्ताचं मनोरथ पूर्ण करत असतो. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाची संवारी, भक्तांसाठीच अवतार घेतलेले अनेक प्रकारे भक्तांना त्यांचा मनोरथ पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र प्रकट होतात. त्या भगवंताला लहान आणि मोठा हा कुठलाच भाव नाही. कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या गोताचा आहे, कशा अवस्थेमध्ये आहे याचं काहीच याता याती धर्म नाही विष्णुदासा, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हायसा वेदशास्त्री, निर्णय हायसा वेदशास्त्री. याता याती धर्म नाही विष्णुदासा, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हायसा वेदशास्त्री. हो निर्णय हायसा वेदशास्त्री, वेदशास्त्री, वेदशास्त्री. कुठल्याही प्रकारचा आणि कसा जरी असला तरी तो भक्त आहे आणि तो भक्त कुठल्या जातीचा आणि कुठल्या कुळाचा आहे याचं काही घेणं देणं नाही. प्रभू रामचंद्र अयोध्येतून निघालेले आहेत वनवासासाठी आणि निघाल्याच्या नंतर गोहकाची आणि त्या प्रभू रामचंद्राची भेट झालेली आहे. नावेमध्ये बसून गोहकाने त्यांना पलीकडच्या तीरावर नेलेला आहे. ज्या वेळेस तो गोहक प्रभू रामचंद्राला नावेमध्ये बसवत आहे त्यावेळेस त्या गोहकाचे असणारे विचार, गोहकाचा जे का प्रेम आहे ते प्रेम काही वेगळंच होतं. थोडा कमी झालाय पकवाच. प्रभू रामचंद्र जर माझ्या नावेमध्ये बसले तर त्या ठिकाणी नावेचं काय होईल, माझी पोट भरायची विद्या आहे, एवढीच नावेवर मी पोट भरतो. कदाचित या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पायाचा पदस्पर्श झाला आणि त्या अहिल्याचा उद्धार झाला, दगडाची शिळा झाली. एखाद्या वेळेस माझ्या नावेला प्रभू रामचंद्राचे पाय जर लागले आणि माझ्या नावेची जर श्री झाली तर मी पोट कशावर भरू, अशा प्रकारचा भाव त्या गोहकाचा होता. आणि म्हणून गोहक विचार करत आहे, हे प्रभू मला या ठिकाणी अशा प्रकारची असणारे सद्बुद्धी दे. अतिशय प्रेम अंतकरणामध्ये आहे गोहकाचा. मोठ्या प्रेमाने प्रभू रामचंद्र सीताने लक्ष्मणाला नावेमध्ये बसवलं आणि नावेमध्ये बसवल्याच्या नंतर पलीकडच्या तीराला घेऊन गेले आणि त्या गोहकाचे जे का सहकारी होते त्या सर्वांना या ठिकाणी प्रभू रामचंद्र आलेले आहेत असं सर्व वार्ता दिले पसरवलेली आहे, सर्वांना सांगितलेलं आहे. आणि प्रभूचे त्या गंगेमध्ये त्याच्याकडे ते पाय धुण्यासाठी देखील पात्र नव्हतं. म्हणून गोहकाने आपले भाकरी करण्याचे काटवट आहे ना, ते काटवट त्याला पूर्वी म्हणतात, आता त्या राहिले नाही, सहसा पूर्वी होत्या, लाकडाचे बनवत होते आणि त्याच्यामध्ये भाकरी बनवत होत्या महिला मंडळ. सुंदर अशा प्रकारच्या भाकरी त्याच्यामध्ये बनवायच्या. ते आता कुणाच्याच घरी नाही दिसत, बहुतेक क्वचित कुठंतरी असं. आणि ती काटवड जे आहे त्याच्यामध्ये खाली ठेवले आणि त्या प्रभूचे पाय त्यावेळेस त्या गोहकाने धुतलेले आहे. खरोखर प्रभू सर्वावर प्रेम करतात. त्याचं चरणच तीर्थ घेतलं, भाग्यवान झाला. जे कोणालाच जमलं नाही पदस्पर्श करण्यासाठी, तीर्थ घेण्यासाठी गोहकाने घेतलेला आहे. अशा प्रकारचे अनेक भक्त आहेत. त्या भक्तांना आणि प्रभू प्रसन्न झालेले आहेत. तो कुठल्या याती कुळाचा त्या ठिकाणी विचार नाही, न करे याती कुळाचा विचार नाही का. तुका म्हणे याती हो का तयाची भलती नाही का. कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा असो प्रभू त्यांच्याकडे कृपा दृष्टीने पाहतो. म्हणून यारे यारे लहान तोर याती भरते नारी नर न करावा विचार न लगे चिंता. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार.
अधिकार सकळास येथे आहे अधिकार कलियुगी उदर हरिजन में कलियुगी उदर हरिजन में कलियुगी उदर हरिजन में सकला येते आहे अधिकार सकला येते आहे अधिकार आहे अधिकार आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकळाशी येते आहे अधिकार नाही का सर्वांना अधिकार आहे आता आपणच आपल्याला असं वाटतं की मला अधिकारच नाही भजन म्हणण्याचं नाही का आपणच ठरवतो आपल्याला आमचं का ते काम आहे का नाही का भजनावाले वेगळे आम्ही वेगळे आमचं का ते काम आहे नाही सगळ्यांचं आहे ते काम सगळ्यांना भगवंताने सर्व काही दिलेलं आहे दिले इंद्रिय हात पाय कान मुख दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेन तू जोडस नारायण नास जीव पण भव रोग हे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग हा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेन तू जोडस नारायण नास जीव पण भव रोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेन तू जोडसी नारायण नास जीव पण भव दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नास जीव पण भवरोग मानवाला सगळं काही दिलेलं आहे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन नाही का त्याने ते देवाला वाटलं याने तरी चांगले यांना डोळे दिलेले आहेत चांगली बुद्धी दिलेली आहे चांगलं कान दिलेले आहे चांगलं नाक दिलेलं आहे देवाने जिताचे जिथं सगळं काही बरोबर दिलं हात दिलेले आहेत टाळी वाजवण्यासाठी सगळं काही दिलं पण माणसं त्याच्यासाठी उपयोग करत नाहीत खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया हे खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया नाग जमाना खोया नाग जमाना खोया देवाने तुम्हाला सुंदर अशा प्रकारचा देह दिला पण खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खाऊन पिऊनच गेले काही काय त्यांना काही सुधारलं नाही दुसरं खाल्लं पिल्लं आणि झोपलं याच्याशिवाय विषय नाही राणा शेतामध्ये काम करायचं 2-3 टाइम जेवायचं आणि संध्याकाळी झोपायचं सकाळी उठायचं आंघोळ केली ते केली नाही तर तसाच चालला रानामध्ये नाही का पाणी नेलं तर नेलं नाही तर तसाच चालला नाही का अशा अवस्थेमध्ये माणसाचं दिनचर्या आहे नाही का काहीच तो करत नाही देवाचं काहीच करत नाही आणि देवाने तर त्याच्यासाठी त्याला पाठवलेला आहे नाही का सुंदर अशा प्रकारचा देह दिला खाऊन पिऊनच त्याने घालवला नाही का असा हा देह खाऊन पिऊन निसता घालवायचा भोवत दिवसांची जन्मला शिनरा देव तो सोयरा करी बापा नाही का बऱ्याचशा जन्माच्या नंतर तो माणसाच्या जन्माला आला मग कशाला फुकट घालवतो माणसाचा देह कर ना काहीतरी नाही का या पवित्र पुण्य भूमीमध्ये सर्वजण आलेला आहात नाही का किती आनंद आहे या रामाच्या दरबारामध्ये काही काही शेळ्या काढले माणसं आणले हो त्यांना कुठलंच काही कळणार कधी ते संडास मध्ये गेलेले नाहीत त्यांना आम्ही आणलं इथं आम्ही काही संडास मध्ये पाणी टाकलं कारण आम्ही आणलेत ना त्यांना मग त्यांचं काही बी काम कर अवघड गोष्ट आहे नाही का अवघड गोष्ट आहे नाही का या ठिकाणी अरे तुम्हाला कोणी नेलं असतं कुठं नाही का देवाचा हा देव प्रत्यक्षात तुम्हाला भेटला या देवाचं दर्शन घडवलं
कुणाकडे किती कोटी रुपये असले तरी या देवाकडे येता येतं का? एकटा माणूस येईल का? नाही ना. कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाही. तो कधी शेळ्याकडून दुसरीकडे गेलाच नाही, कधी शेतातून दुसरीकडे गेलाच नाही, कधी आयुष्यामध्ये नाही का कुठल्या देव धर्माला गेला नाही. अशा माणसांना इथे येऊन आणि तीच लय रुबाब करतात बा, कधीच कुठे गेलेले नाही. असंच असतं का तसंच असतं का? अरे किती त्रास झाला या भक्तांना, किती त्रास. प्रभू रामचंद्राला त्रास झाला प्रत्यक्षात नाही का, किती त्रास त्या देवाला झाला, देवांच्या भक्ताला किती त्रास झाला, किती सहन करावं लागतं. सहन केल्याशिवाय भगवंत आपल्याला प्राप्त होत नाही, सहनच करावं लागतं. अशा अवस्थेमध्ये नाही का सहन जर केलं तर तो परमात्मा आपल्याकडे कृपा दृष्टीने पाहतो. भोळा भाव असू द्या, नका तुम्हाला भजन येऊ द्या, नका काहीच नका येऊ द्या, पण तुमचा जर भोळा भाव जर असेल नाही का, थोडे प्रेमाचा भुकेला, थोडे प्रेमाचा भुकेला, थोडे प्रेमाचा भुकेला, थोडे प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. सर्वांना माहित आहे. तो झोपडीमध्ये जातो आणि त्या झोपडीमध्ये मधल्या भक्ताला नाही का भेट देतो. आपल्याला जंगलामध्ये राहणारी शबरी माहित असे. आई वडिलांनी लग्न जमवलं आणि लग्न जमवल्याच्या नंतर एक बोकडाची दावण त्या ठिकाणी लग्नाला आणलेली होती, कारण त्यावेळेच जेवणच ते असायचं. आता काही वेळेस काही भागामध्ये वेगवेगळे जेवण असतात. मग ते जेवण त्या लोकांना जेवणासाठी बोकडाची दावण बांधलेली आहे. शबरीने विचार केला, हे बाबा कशासाठी? ते म्हणले, तुझं लग्न आहे बेटा आणि तुला तुझ्या लग्नामध्ये लोकांना जीव घालायचं आणि यांचा असणारा प्राण घ्यायचा आहे. अशा प्रकारे विचारल्याच्या नंतर शबरी रात्रीचीच उठली आणि वनामध्ये निघून गेली. कुठे गेली, काय झाले हे कुणाला सापडत नाही. ती शबरी वनामध्ये जंगलामध्ये गेली आणि मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये आणि त्यावेळेस ती राहू लागलेली आहे. ऋषींची सेवा करायची आणि त्यावेळेस रोज त्या प्रभूचे दर्शन घेण्यासाठी ते रोजची रोज त्या प्रभूचे चिंतन करायचे, प्रभूचं नामस्मरण करायचे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी का
थाली में चंदन होगा, पूजा के थाली में चंदन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। अशा प्रकारे शबरी आणि त्या झोपडीमध्ये वाट पाहत आहे। जब मेरे प्रभु का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, शबरीची कुटिया पावन होईल, शबरीची झोपडी पावन होईल। सारखे रोज उठायचे आणि फुलांचे शेज टाकायचे, ज्या दिशेने राम प्रभू येणार आहेत त्या दिशेने फुलं टाकायचे। कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, प्रभु आवन के कोई कहियो रे प्रभु आवन के, आवन की मन भावन की, आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन के, कोई कहियो रे प्रभु आवन के। अशा प्रकारचा नित्य दिनक्रम त्या शबरीचा चालू आहे। रोज वाट पाहायची त्या प्रभूची, कधी येतील प्रभू, कधी येतील प्रभू। प्रभूची वाट पाहायची, सकाळच्या परी उठायचे, सर्व स्नान वगैरे करायचे नाही का। त्यावेळेस काय त्या शबरीची अवस्था, आणि राम प्रभू येतील हीच तिची मनामध्ये इच्छा होती। एक ना एक दिवस येणार होते। शर्व असणारे मातंग ऋषी जे आहेत आणि ते ऋषी गेले, ते त्यांचा अवतार संपला, पण जाता जाता त्या शबरीला सांगितलं होतं की एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र तुझ्या कुटियामध्ये येतील आणि मेरे झोपड़ी के बागात खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बागात खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के आज खुल जाएंगे, राम आएंगे, हो राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, हो मेरे झोपड़ी का बागात खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी का बागात खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे। विश्वास होता त्या शबरीला, राम आएगे, राम आल्याशिवाय राहणार नाही। मातंग ऋषीने सांगून गेलते एक ना एक दिवस ते प्रभू येतील आणि तुझी कुटिया पावन होईल, आणि तोच विश्वास ठेवला। संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा नाही का। ते संत आहेत, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि प्रभू एक दिवस गेले आणि त्या जंगलामध्ये प्रभू आलेले आहेत। झोपडीचा ज्या ठिकाणी शबरीची झोपडी होती त्या ठिकाणी प्रभू अशा प्रकारचे आले, आणि ज्यावेळेस प्रभू आलेले आहेत फुलांची शेज टाकलेली आहे, प्रभू चलतात आणि त्यावेळेस नाही का स्वयंपाकाला काही मंडळी जायची ना, हा विठ्ठल विठ्ठल आणि प्रभू या ठिकाणी येणार आहेत। प्रभू आलेले आहेत। प्रभू या आल्याच्या नंतर
अतिशय आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर त्या शबरीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि त्या शबरीने काय केलेलं होतं, वनामध्ये काय देणार व भोग त्या प्रभूला, प्रभू रामचंद्राला भोग काय देणार म्हणून तिने काय केलं, बोरं आणलेली होती. बोरं, वनामधले बोरं, तेही अशा प्रकारे आणलेले होते की ते गोड आहेत का नाही बघितलेले होते. आता शबरीला कधी तुटपेस नव्हती, काय नव्हतं, ती दात घासत नव्हती. तसेच कुरतडलेले बोरं नाही का गोड आहेत का नाही हे या ठिकाणी पाहत होती. आणि अशा अवस्थेमध्ये ते बोरं प्रभूला आणलेले आहे. आणि शबरीचे बोरं नाही का, त्या शबरीचे बोरं ते अतिशय प्रेमाने, थोर प्रेमाचा ऐका महिमा वडीची, बोगे खाय भिल्लनीची, बोगे खाय भिल्लटीची, बोगे खाय भिल्लटीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुकाळ तयाला. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची नाही का, भिल्लिनीची बोरं खाल्ली होत्या प्रभूने. नमने उचिस्ता थोआ थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे नाही का. भक्ती ही भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती पुढे तो परमात्मा काय करतो याला त्या परमात्म्याला भान राहत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, सजन कसा या विकुलागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहारही सोनारा घडू फोंकीला, चोक्या मेळ्या सवी ढोरे नाही का. काही काम करतो तो भक्ती पुढे नाही का. भक्तीला भाळलेला तो परमात्मा काही करतो, काही करत नाही अशातला. त्याला लाज नाही वाटत नाही का. आपल्याला लाज वाटते इथं पंतरवाळ्या उचलायची, वाढायची नाही का. सेवा भाव म्हणजे लाज वाटत नाही तो परमात्मा. नाही लाज धरित, हो नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज धरित, हो साधावल भक्ती काज, नाही लाज धरित, हो नाही लाज धरित, नाही लाज धरित. साधावया भक्ती काज, नाही लाज धरित, नाही लाज धरित, धरित, नाही लाज धरित. नाही लाज धरित. साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत. लाज धरीत नाही तो परमात्मा. किती जरी वाईट काम असलं, कितीतरी अमंगळ काम असलं तरी तो परमात्मा तो कामच करतो नाही का. त्याचं काहीच वाटत नाही. आमच्या चोकोबाच्या मंडळीचं बाळात पण केलं देवाने. कुणाचं काय काय केलेलं आहे, कुणाचं काय काय केलेलं आहे सगळं अभंगामध्ये आपल्याला श्रवण करायला मिळतं. लाका कोल्हाट्याचा ढोल पेटला. अनेक प्रकारे अनेक भक्तांचं काम करणारा तो परमात्मा या पृथ्वी तलावर येण्याचं एकच कारण आहे. जेव्हा जेव्हा या धर्माची हानी होईल आणि जेव्हा जेव्हा दुष्ट प्रवृत्तीचे माणसं उद्रेक करतील आणि अशा दुःख प्रवृत्तीच्या माणसाचं त्या ठिकाणी निर्दळन करण्यासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि भक्तजनांचा संबळ करण्यासाठी तो परमात्मा या पृथ्वी तलावर येत असतो. आपल्याला सर्वांना माहित आहे, वसुदेव आणि देवकी या दोघांनी तप केलेलं होतं. आणि तप केलं, एवढं तप केलं, एवढं तप केलं आणि त्यांच्या पोटी तो परमात्मा यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवंतही प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात, करत नाहीत अशा प्रकारचं नाहीये. त्यांचा भाव त्या प्रकारचा असायला पाहिजे. आणि त्यांची अगोदर परीक्षा घेतात. आता आपली सुद्धा इथपर्यंत येऊस तर परीक्षा घेतली. परीक्षा येतेत का, कसं व काय भानगडे काय नाही का. काहीच्या नशिबात होतं ते आले, काहींच्या दैवात नव्हतं ते घरी बसले नाही का. आणि आम्हाला मागून मागून तर नको नको म्हणायची पाळी आली. नाही वो आता तुम्हाला जागा भेटणार नाही. आता जे अगोदर तिकीट काढलेत ना ते त्या जाग्यावर बसते, म्हणजे बसत नाही, तर जे मागून आले ते जाग्यावर बसतात
नाही का? त्यांना सांगितलं होतं तुम्ही नका आम्हाला म्हणजे बळजबरी करू, नाही का, तुम्हाला जागा भेटणार नाही. तरीही महाराज आम्ही कसं बी येऊ, पण ती कसं बी येऊ ती विसरली, नाही का, तो शब्दच विसरले. म्हणजे आम्हाला जागा, तुम्हाला जागा कसं काय राहील, नाही का, तुम्ही मागून तिकीट. तुम्हाला सांगतो 2 नाही तर 3 मिनिटात गाडी बुक होती पूर्ण. काही मंडळी आमच्या बरोबर तिकीट काढायला होते, 3 मिनिटामध्ये गाडी बुक होती. आता ऑनलाईन झालेलं आहे सगळं, जिकडं तिकडं आपल्या अख्ख्या भारतामधले लोक तिकीट काढणार आहेत, आपणच कुठे येतो, नाही का. एवढे मोठे तिकीट काढणारे माणसं असून या आपल्याला, नाही का, जागा मिळाली व्यवस्थित. प्रभू रामचंद्राने सहकार्य केलं, हेच आपलं महत्वाचं आहे. आणि होईल आता सगळं काही व्यवस्थित होईल. आणि म्हणून या ठिकाणी तो प्रभू आपल्यासाठी काही करत नाही, सगळं काही करतो भक्तासाठी करतो. आणि देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी त्या ठिकाणी तो परमात्मा बंदी शाळेमध्ये जन्मलेला होता. बंदी शाळेमध्ये त्याचा अवतार झाला रात्री 12च्या टायमाला. अष्टमीचा दिवस आहे, कृष्ण पक्ष आहे. आणि अशा अवस्थेमध्ये परमात्मा या ठिकाणी अवतरित झालेला आहे दुष्टांचा नाश करण्यासाठी. आणि तो परमात्मा ज्यावेळेस देवकीच्या समोर उभा राहिला त्यावेळेस देवकी म्हटली, देवा एवढे मोठे तुम्ही जर झाला तर नाही का मला पुत्र सुखाचा आनंद प्राप्त होणार नाही, तुम्ही जरा लहान हो. आणि लहान होऊन तुम्ही मोठमोठ्याने रडा. कृष्ण परमात्मा मातेचं ऐकलं आणि लहान झाले आणि मोठमोठ्याने रडायला लागले. त्यावेळेस वसुदेवाला देवकी म्हणती, सोडा सोडा मिठी, लपला लपवा जगजेठी, नाही का, या कृष्णाला कुठंतरी लपवा. कृष्ण आता लपवण्यासारखा नाही, तो अवतार आहे परमात्म्याचा, तो काही कुठं लपणार नाही, तो सामान्य नाही. म्हणून साठी त्या देवाने अगोदरच सांगितलं मला या ठिकाणी ठेवू नका. नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला मला या ठिकाणी ठेवू नका. नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला, नाही का, माय उपजली ते मज ठेवी तिचा आणि येते. सगळं काही सांगितलं व्यवस्थित. देवाला सांगावं लागतं अज्ञानी माणसाला. आणि सगळं व्यवस्थित सांगितलं. कृष्ण परमात्म्याला वसुदेवाने टोपलीमध्ये घेतलं. मंद मंद अशा प्रकारचा पाऊस चालू आहे आणि ती यमुना दुथडी अशा प्रकारची वाहत आहे. यमुनेला वाटत होतं मला देखील देवाचं दर्शन घडावं, त्याच्यामुळे ती वाढतच चाललेली होती. वसुदेवाच्या तोंडापर्यंत पाणी आलेले आहे. आपल्या वडिलांना दुःख न देण्याचा एक हेतू आहे भगवंताचा, म्हणून त्याने अंगुष्टा लाविला. अंगठा लावला त्यावेळेस ती यमुना नदी आहे पावन झालेली आहे पदस्पर्शाने. पुढे चालले नंद बाबाच्या वाड्यामध्ये गेलेले आहेत. ज्यावेळेस परमात्म्याला हात लावतो ना आपण सर्व काही बंधनं गळून जातात. या ठिकाणी बंधनाच्या गाठी आहेत त्या संपून जातात. तो देह जर विठ्ठल रूपाने भरला, विठ्ठल नामाने भरला तर सारे क्रोध काम हे देखील नाहीसे होऊन जातात. आणि त्यावेळेस नंद बाबाचा दरवाजा उघडला आणि उघडल्याच्या नंतर तो कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी ठेवला. कृष्ण नीलाप्रमाणे अतिशय सुंदर आणि सुशोभित असणारा त्याचा
तेच चौकडे फाकलेलं आहे आणि माये उपजली ते माया माया ती माया त्या ठिकाणी जन्मलेली होती, तिला टोपलीमध्ये टाकलं आणि भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं. परत मथुरेमध्ये आल्याच्या नंतर आणि मग आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जसं तसं झालं बरं का, परत नाही का, कुलप लागले, दरवाजे लागले, सगळं बंधन झालं, सगळं काय हातापायाला बेड्या पडल्या, सगळं माया म्हणजे काही सुट्टी नाही. माया लय अवघड आहे, सगळे आपण मायेमध्ये गुरफटलेले. ए अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का, अजब झटका माये का, अजब झटका माये का। इंद्र चंद्र को क्या क्या हुआ सबको मालूम है जे, चंद्र को क्या क्या हुआ सबको मालूम है। नारद जी की भई नारदी, नारद जी की भई नारद, ऐसी नौबत गाजी अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का, अजब झटका माये का, अजब झटका माये का, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, नाही का, सगळे येडे झाले मायेमध्ये. 10 दिवस यायचं होतं प्रपंचातून इकडे, तर लोकांना वाटत होतं कसं काय होईल काय नो, कसं काय होईल का नो, मी गेल्यावर कसं काय होईल, मी गेल्यावर कसं काय होईल. आता आपण इकडं आलो म्हणजे घरी मेल्यासारखंच आहे, सगळं काही चालतंय घरी, कुणाचं काय नडतंय, पोरं राहते सगळे भाकरी करून खाते नाही का, आनंदात राहते सगळे, काही दारा वगैरे सगळं काही चालू आहे, काय नडत आहे. एखाद्या वेळेस आपणच जर गेलो तर काय राहतो खाली, पण माणसं मायेमध्ये गुरफटलेले आहेत, त्यांना वाटतं कसं होईल कसं नाही, सगळं काही व्यवस्थित होतं, काही नडत नाही. रामकृष्ण आले गेले, हे मायेचा झटका आहे. सगळे इंद्र चंद्र सगळे सगळे या मायेमध्ये गुरफटलेले आहेत. आपण तर सामान्य लोक आहेत, आपल्याला काय नाही का, माया आपल्याला एकदम म्हणजे अशी जबरदस्त माया आपल्या पाठीमागे लागलेली आहे. त्याच्यातून थोडा थोडा परमार्थ या ठिकाणी आपण करतो आहोत, करायला पाहिजे. अशा प्रकारचे ते बंधने सगळे जितांचे तिथं झाले आणि दिवस उगालेला आहे. दिवस उगवल्यानंतर आणि यशोदेच्या पाशी एक अतिशय कृष्ण नीलाप्रमाणे सुंदर अशा प्रकारचा राजकुमार बाळ मोठमोठ्याने टाहो फोडत आहे, रडत आहे. आणि बघता बघता या ठिकाणी गोकुळामध्ये सर्वत्र बातमी पसरली. गवळण म्हणती गवळणी लाग बाई, पुत्र यशोदेला झाला बाई, झाला बाई झाला, पुत्र यशोदेला झाला बाई, झाला बाई झाला, यशोदेला झाला बंधाला बंधाला, एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे, एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे, एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे ग बाई, पुत्र यशोदेला झाला बाई, झाला बाई झाला, 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 पुत्र यशोदेला झाला बाई, झाला बाई झाला. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे, नाही का, आनंद झाला सर्व गोकुळामध्ये. आणि आनंद गुडिया अभंग तिसऱ्या चरणात असा आनंद झाला, असा आनंद झाला की तो आनंद गगनामध्ये मावेना. एक असणाऱ्या सर्वत्र वार्ता पसरली, नंद बाबाला पुत्र झाला, नंद बाबाला पुत्र झाला, पुत्र झाला. आणि सर्व वार्ता सर्व गोकुळामध्ये पसरलेली आहे. आणि गोकुळामध्ये एवढा गोकुळीच्या सुखा, 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 अंत पार
विठ्ठल 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 काय नाही झालं पाणी द्या त्यांना प्यायला. पाणी द्या प्यायला पाणी द्या. अशा प्रकारे पुत्र यशोदेला झाला सर्वत्र बातमी पसरलेली आहे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेका. गोकुळाचा जो का आनंद आहे तो आनंद इतरत्र नाही. जगामध्ये आनंद नाही का त्या गोकुळासारखा कुठं इतरत्र दिसत नाही. असा सुंदर अशा प्रकारचा आनंद आणि त्या गोकुळामध्ये झालेला आहे. आणि आनंद व्यक्त करत असताना अनेक प्रकारे या ठिकाणी ते सर्व आनंद व्यक्त करत आहेत. आणि म्हणून या अभंगाच्या म्हणजे गवळणीच्या दुसऱ्या चरणा बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरी आनंदाला नर नारी बाळकृष्णानंदा घरी आनंदाला नर आनंदाला नर नारी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. आनंद झाला नर नारींना बाया पुरांना सगळ्यांना या ठिकाणी आनंद झालेला आहे. आणि तो आनंद व्यक्त करत असताना सर्वांना माहित आहे आनंद जर व्यक्त करायचा म्हटलं तर नाही का आपण काय करतो. आणि तिसऱ्या चरणामध्ये गुडिया तोरणे गुडिया तोरणे वाह. गुडिया तोरणे गुडिया तोरणे ए गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे हो गतिकाना हो हो गतिकाना हो हो कथा हो कथी गाणे हो हो गतिकाना हो हो गतिकाना हो हो अगदी कथा हो कथी गाणे हो बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरे बाळकृष्णानंदा घरे. अशा प्रकारे करती कथा गाती गाणे. आराम करा जा आराम करा आराम करा. बर बर बसा बसा काय नाही बसा. या ठिकाणी करती कथा गाती गाणे नाही का. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे अशा प्रकारचा असणारा आनंद व्यक्त करतात. घोड्या उभारलेल्या आहे. घोड्या उभारल्याच्या नंतर आपल्या दारासमोर सडा रांगोळी वगैरे तोरणं बांधलेली आहे. सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे. आनंद व्यक्त करतात. आणि आनंद व्यक्त करत असताना या ठिकाणी प्रत्येक जण कृष्ण परमात्म्याचं भजन करत आहे. प्रत्येक जण त्या भगवंताचं भजन करत आहे. असा तो परमात्मा आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येकाला त्या अवताराचा आनंद मिळत आहे. प्रत्येकाला त्या अवताराचा आनंद वाटलेला आहे. प्रत्येक असणारा जीव भाविक भक्त या ठिकाणी त्या आनंदामध्ये सहभागी झालेला आहे. म्हणून त्या आनंदाचा छंद या ठिकाणी तुका माने छंदे छंदे तुका माने छंदे तुका मने छंदे तुका मने छंदे तुका माने छंदे तुका माने छंदे तुका माने छंदे तुका मने छंदे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा गे आनंद जानव्या नावे मन मोहिले
लागला असे नाही का, अशा प्रकारे छंद अशा प्रकारे लागलेला आहे. छंदामध्ये विलीन झालेले आहे सर्वजण भाविक भक्त आणि कृष्ण परमात्म्याचं नामच चिंतन करू लागलेले आहे. अवतार झाला नाही का, आता दुर्जनाचा नाश होणार आहे, भक्तांचा प्रतिपाल होणार आहे. म्हणून भक्ताला या ठिकाणी आधार भेटला त्या परमात्म्याचा. आता घाबरू नका, मी आलेलो आहे नाही का. दुर्जन काहीच करू शकत नाही. म्हणून कृष्णाचा अवतार पूर्ण अशा प्रकारचा आहे. कृष्णाचा अवतार असा आहे, 125 वर्षाचा अवतार कृष्णाचा झालेला आहे. गोकुळामध्ये 11 वर्षे राहिले आणि मथुरेमध्ये 14 वर्षे राहिले आणि द्वारकेमध्ये 100 वर्षे राहिलेले आहेत. असा तो परमात्म्याचा अवतार पूर्ण अवतार झालेला आहे. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, हो 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 पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, रामकृष्ण रामकृष्ण. अशा प्रकारचा पूर्ण दुर्जनाचा संहार करण्यासाठी पूर्ण अवतार रामकृष्ण, दुर्जनाचा नाश करण्यासाठी. आता कलियुग चालू आहे, थोड्याच काही दिवसामध्ये या कलियुगामध्ये देखील अवतार होणार आहे. म्हणून जे जे का नीट राहतील ना तेच तेच या ठिकाणी राहणार आहे नाही का, नाही तर बाकीचे सगळे जाणार आहेत नाही का. बाकीच्या वारीतून काही काही वाचलेले आहेत ज्यांचं आयुष्य शिल्लक होतं नाही. किती जरी वाईट परिस्थिती आली तरी माणूस जेव्हा मरायचा आहे तेव्हाच मरतो. काही काही माणसाला वाटतं मी मरतो का काय, तुला आताच मरायला जमणार नाही कारण तुझा अनेक शिल्लक आहे नाही का. काही काहीला अँब्युलन्स जरी वाजली ना ते त्यांची अवस्थाच बेकार होती नाही का. 8-8 दिवस त्याला नाही का ऍडमिट करावं लागतं अँब्युलन्स जरी वाढ. आणि त्याने जर असं काय पाहिलं ना काय त्याचं तसं तुम्हाला तसंच होतंय नाही का. किती सांगितलं तरी तसंच होतं. अशा प्रकारे नाही का ज्यावेळेस मरणार आहे त्यावेळेसच मरणार आहे. अवतार हा जो का अवतार आहे ना तो सर्वांचं रक्षण करण्यासाठी आहे आणि म्हणून सर्वांना रक्षणासाठी अवतार झालेला आहे. म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे. विठोबार कुमाये, 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 विठोबार जय 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 विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये. आणि म्हणून या पवित्र पावन भूमीमध्ये अयोध्येमध्ये आपले जे का सर्व बसलेले इथं भाविक भक्त आहेत ना, पुन्हा या अयोध्येमध्ये काल्याचा प्रसंगाला येतो नाही येतो माझ्या सुद्धा काय गॅरंटी आहे, काय सांगता येत आहे नाही. परत कधी हा योग येईल असं काही सांगता येत नाही. आला म्हणजे त्या ठिकाणी बऱ्याचशा योगायोगाने हा योग आलेला आहे. ज्यांची मनामध्ये तळमळ होती की प्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे, अयोध्या बघायची आहे, जीवनामध्ये येऊन अयोध्या जर बघितली तर पावन होतो आपण, अशा इच्छेने सर्वजण मंडळी या ठिकाणी आलेली आहे. परत काय गॅरंटी आहे, कोण राहतो कोण जातो परत येण्याची गॅरंटी नाहीये. म्हणून आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्व जणांनी अशा प्रकारे नाही का आनंद लुटला आणि ह्या प्रभूच्या दरबारामध्ये हा जो का काल्याचा प्रसंग आयोजित केलेला आहे आणि तो काल्याचा प्रसंग अशा प्रकारचा आहे. चरित्र त्या भगवंताचं उच्चारण करावं लागतं. चरित्र केले
उच्चारण करायचं, बाकीचं नाही. मथुरेमध्ये गेल्याच्या नंतरचं नाही आणि द्वारकेमध्ये गेल्याच्या नंतरचं नाही, फक्त गोकुळामध्ये. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जगद्गुरु तुकोबरायाने अनेक संतांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी ते चरित्र केलं, त्याचा उच्चार करावा, आचरण नाही करावा. ये दशे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे, हे दशे चरित्र केले नारायणी. हा हे दशे चरित्र केले नारायणी. रांगता गोधने राखिताये, रांगता गोधने राखिताये, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण. रांगता गोधन राखिता आहे, रांगता गोधन राखिता आहे, वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने चारिताये. गोकुळामध्ये केलेलं जे का चरित्र आहे त्याचं उच्चारण या ठिकाणी करतात. गोकुळामध्ये देव जन्माला आलेले आहेत. देव जन्माला आल्याच्या नंतर दिसामासाने वाढू लागलेले आहेत. बाळ रांगू लागलेले आहेत. रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगने चोरीत लोणी, धावती धरिती गवळ, हे हे धावती धरती गौराने, बांधिती चरणी देती गाराणी, बांधिती चरणे देती गाराने, यशोदे साजने, यशोदे साधने, दही दूध भक्षुनी तमाळ निले, नवल केले साजने, कृष्ण आळवा आळवा भगतोनी मात गावा, कृष्ण आळवा आळवा. हे 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 कृष्ण आळवा आळवा, भक्तोनी माते कृष्ण आळवा आळवा. अशा प्रकारे रागत रंगणी चोरी तलोनी, धावणी गवळणी धरती. हा, धावणी धरती गवळणी अशा प्रकारचा असणारा गवळणी त्याच्या पाठीमागे लागतात, त्याला धरतात, त्याला अशा इकडे तिकडे नेतात. एक दिवस तो परमात्मा आणि दाराच्या मधून बाहेर निघला आणि बाहेर निघल्याच्या नंतर यशोदेला माहितीच नाही कुठे गेला तो. आणि यशोदा त्या कृष्ण परमात्म्याला बघायला चालू झालेली आहे. इकडे तिकडे बघते, इकडे तिकडे बघते, याला त्याला विचारते, माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. हाती घेऊन या फुल, हाती घेऊन या फुल, घेऊन या फुल, हाती घेऊन या फुल, अंगणी रांगत आले मुलं, अंगणात आले मुलं, होत साऱ्या वित चूल, होत सारे वित चूल. ए कैसी भूल पडिली, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. हे माझा कृष्ण देखला का,
अवस्थेमध्ये याच्या दारामध्ये जाते त्याच्या दारामध्ये जाते आणि विचारते माझा कृष्ण कुणी देखिला का कुणीतरी सांगा गे सांगा हाती घेऊन या फूल अंगणे रांगत आले मूल मी होती सारवीत चूल कैसी भूल पडी नाही का मी चूल सारवत होते तेवढ्या वेळामध्ये ते बाहेर आलं आणि बाहेर आल्याच्या नंतर कुणीकडे गेला हा काय त्या ठिकाणी सापडे ना आणि म्हणून यशोदा प्रत्येकीला त्या परमात्म्याची खून देत आहे तो असा मेघसाम श्याम असा परमात्मा आहे तो अशा प्रकारचा आहे तशा प्रकारचा आहे सगळं काही त्याच्या मस्तकावर जटाभार आहे तो जगाचा पालन करता आहे नाही का अशा प्रकारे सर्व काही आणि त्यांना खुणाखाना सांगत आहे ते विचारित आहे प्रत्येकाला कृष्ण सापडला परत घरामध्ये आणलेला आहे यशोदा मातेला आणि आनंद झाला एक दिवस परमात्म्याने यशोदा मातेला दही दूध आणि लोणी खाण्यासाठी मागितलं त्यावेळेस यशोदा काहीतरी कामामध्ये गुंतल्या गेली आणि कामामध्ये गुंतली असताना मग त्याने भगवंताने काय केलं त्या डेऱ्यामध्येच त्या ठिकाणी उडी मारली घुसळण करायचा डेरा आणि डेऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर तो परमात्मा सगळं लोणी खाऊन टाकलं यशोदा घुसळण करत आहे घुम घुम करीती घुम घुम करीती हा 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 घुम घुम करते घुम 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 करीते घुम 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 करते घुम घुम करती डेरे घुमती घुम घुम करती डेरे घुमती आनंदल्या गौळणी गौळणी छंद छंद डोलते आनंदल्या गौळणी गौळणी छंद छंद डोलते आनंदला गवळणी गवळणी छंद छंद डोलते हो 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 आनंदला गवळणी गवळणी छंद छंद डोलते अशा प्रकारे त्या गोकुळामध्ये प्रत्येक असणाऱ्या घरी घुसळण करत होत्या महिला मोठी रवी असायची आता रवी नाही ते भर केलं की लगेच तोप येतो नाही का असं वडायचं आणि फेडायचं हा विषय नाही राहिला त्यांच्या रव्या फार मोठ्या होत्या प्रत्येक घरी घुसळण करायच्या घुमघुम घुमघुम अशा प्रकारचा आवाज यायचा त्या गोकुळामध्ये आणि असा आवाज यायचा की त्या आवाजाने सर्व गोकुळ कोणी कोणी गोकुळ बघितलेलं आहे बऱ्याचशा लोकांनी बघितलं असं ते गोकुळ अतिशय सुंदर अशा प्रकारचं आहे त्या ठिकाणी भगवंताची लीला झालेली आहे आणि त्या गवळणी अशा सुंदर अशा प्रकारच्या असणाऱ्या रवीने ते घुसळण करत आहेत घुमघुम अशा प्रकारचा आवाज येत आहे कृष्ण परमात्मा त्या डेऱ्यामध्ये गेला आणि सगळं लोणी खाऊन टाकलं बराचशा वेळ घुसळण करते यशोदा सर्व काही प्रयत्न केले उनवणी शिळवणी घालिते परिते लोणी येना उनवणी शिळवणी घालिते परिका लोणी येना हे काय झाले टोने सासूबाई कळेना काय झाले बारे सासूबाई कळेना हे आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती हो 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 आनंदला गवळणी गवळणी छंद छंद डोलते हो 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 आनंदला गवळणी गवळणी छंद छंद डोलते सगळा प्रयत्न केलेला आहे उनवणी शिळवणी सासूबाईला म्हणतात त्या सुना सगळा प्रयत्न केला पण लोणी काय वर येईना उनवणी घातलं उन्हून पाणी टाकलं नाही का गार पाणी घातलं तरी लोणी कसं येईना म्हटले तुम्ही लय चावट आहेत नाही का सुना तुम्ही लोण्याचे गोळे खाताना म्हणता कसं काय लोणी येईल नाही काय येणार नाही अशा प्रकारचा त्या गोकुळामध्ये आनंद होता आणि गायी दूध देत होत्या गायी इतक्या दूध देत होत्या नाही का अतिशय भरपूर अशा प्रकारचं दूध द्यायच्या आणि सगळं दूध त्या मथुरेला घेऊन जायच्या सगळ्या गवळणी
आणि ज्यावेळेस कृष्ण परमात्मा मोठा झाला आणि विचार करू लागला, अरे आमच्या गोकुळातले पोरं जर अतिशय उदबत्ती छाप आहेत नाही का, त्यांना अजिबात ताकद नाहीये आणि सगळं असणार दूध तूप लोणी सगळं मथुरेला जातं आणि इथं फक्त यांना ताक प्यायला मिळतं. आता ताक आणि काय होतंय हो नाही का, ताक पिऊन काहीच होणार नाहीये. मन क्रांती केली आमच्या कृष्ण परमात्म्याने. आता इथून पुढं याला तरी याला लागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी पुरे मनाला तो याला तरी याला लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे मनाला तो माझ्या बरोबर या मित्रांनो तुम्हाला सगळं काही व्यवस्थित देतो. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे नाही का, माझ्या बरोबर या, तुम्ही काहीच चिंता करू नका. एक टोळी बनवली त्यांनी कृष्ण परमात्म्याने. कोणाच्याही घरात जायचं, दूध दही दूध तूप लोणी चोरायचं, खायचं, भरपूर पोरांना घालायचं, असा धंदा चालू केला. आणि अशा प्रकारचा धंदा चालू केल्याच्या नंतर सगळ्या त्रस्त झाल्या त्या गवळणी. एखादी जर मथुरेला घेऊन चालली तर तिला मध्येच अडवायचं. असं भरपूर दिवस झालं. काही कुणाचं असणारा त्रासून गेल्या, सुना त्रसल्या, सासा आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना 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 नाशियेल्या आमुच्या सुना नाशियेल्या आमुच्या सुना नासियेला अमुजा सुना नासियेला अमुजा सुना ए आधुनिक लाज नाही तुझ्या मना आधुनिक लाज नाही तुझ्या मना तुझ्या तुलाची तुझा तुलाची तुझा तुलाची गोडवट काना 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 नाशियेल्या आमुच्या सुना नाशियेल्या आमुच्या सुना नासियेला अमुजा सुना नासियेला अमुजा सुना. एक दिवस अशा प्रकारे सर्व गवळणी जमल्या आणि गवळणी जमल्याच्या नंतर गेल्या नंदबाबाच्या वाड्यावर येसोदेला बाहेर बोलवलं. येसोदे, तुझा हा कृष्ण आमच्या घरी येतो आणि दही दूध तूप लोणी सगळं काही चोरून खातो. तो खातोची खातो, त्याने खायना का पण नाही का, पण सगळ्या पोरांना वाटतो, सगळ्या दुधाची दह्याची नासाडी करतो. यशोदे ग बाळ तुझा काना यशोदे ग बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना. वडवर सोसू धिंगाणा वडवर सोसू धिंगाणा वडवर सोसू धिंगाणा यशोदे ग बाळ तुझा ताना हरी बोल. यशोदे ग बाळ तुझा ताना हो यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना बाळ तुझा काना बाळ तुझा काना. येसोदे, तुझा हा बाळ तुझा तहाना कुठवर सोसावा याचा धिंगाणा नाही का. रोज उठवून आम्हाला याचा त्रास आहे, रोज उठतो आणि अशा प्रकारच्या खोड्या करतो नाही का. गवळण या ठिकाणी सगळ्या जण यशोदेपाशी गारणं करतात. यशोदे म्हणले, तुम्ही नाही का त्याचीच गाराणी करता, पण तुमचं काहीच नाही का चुकत नाही का. त्यावेळेस यशोदा म्हणते, तुम्ही गवळणी नाही का अतिशय कृष्णाच्याच कारण्या पाठीमागे लागता. आणि म्हणून येसोदेला आणि त्यावेळेस राग आला आणि त्या गवळणीला बोलू लागल्या. यशोदा माता बोलते, तुम्ही धालगजा या गवळणी नाही का, तुम्ही कृष्णाच्या गाराने सांगता, पण त्यातली एक पुढे धावत आली नाही का, ती भांडकुदळ होती. जरा काही देवाला आल्या भांडकुदळ माणसं गप्प बसत नाही. ह्याला भान त्याला भान ह्याला भान त्याला भान ह्याला काहीतरी म्हण त्याला काहीतरी म्हण. ते काय त्यांचा स्वभाव, मूळ स्वभाव जाईना नाही का. अशा प्रकारचा हा स्वभाव आहे प्रत्येकाचा. आणि त्यावेळेस ती म्हटली, फक्त माझ्या घरी येऊन दाखवावा याने. सगळ्याच्या घरी गेला, पण मी याला दाखवीन कसं काय रिंगटा इथे. देवाने सांगितलं, या गवळणीचं घर नंबर टिपून घ्या म्हणले. हे कुठं राहते, काय कोणत्या गल्लीत आहे, कुठं शिक राहते, हे सगळं समजून घ्या. आणि त्यावेळेस त्या रात्रीमध्ये कृष्ण परमात्मा
सगळ्या सवंगड्याला घेऊन तिच्या घरी गेले. दाराला कुलप कड्या लावलेल्या होत्या, तरी सुद्धा तो परमात्मा आणि कसा जाईन आणि काय करेन, तो लागवी आहे, मायवी आहे आणि त्याने सवण्यातून सर्वांना आणि खाली सोडलेला आहे. देवाने अगोदरच सांगितलं होतं, ज्याला ज्याला माझ्या बरोबर यायचे त्यांनी डोळे झाकावर का. जाताना सगळ्यांनी झाकले डोळे. आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर दही दूध तूप लोणी सगळं खाऊन टाकलं आणि ते गवळी आणि गवळण झोपलेला होता. त्यांना काही मेळ नाही. भगवंत कसा आला, कुठून आला आणि काय, सगळं साहित्य बरोबर होतं नाही का. सराटे आणलेले होते, काठी होते, सगळं बांधायला दोरी होती, सगळं काय होते, पण त्यांना मेळच लागला नाही. आणि मेळ नाही लागल्यामुळं सगळं काही खाऊन गेले. पण जाता जाता काय केलं, त्याच्या दाढीची आणि त्या गवळणीच्या वेणीची गाठ मारली भगवंताने. काय केलं, दाढी वेणीची गाठ मारल्याच्या नंतर सकाळी लवकर गवळण उठते. आता पहिल्या गवळणी लवकर उठत होत्या, आता 8 वाजल्याशिवाय कोणीच उठत नाही. सवय लागलेली आहे. पहिले लवकर उठायची माणसं, आता 8च्या शिवाय कोणीच उठत नाही. मस्तपैकी देवाने सगळं मालामाल केलेलं आहे. कोणाला खर्चायची टंचाई नाही, कोणाला काही नाही. भगवंताने लाडकी बहीण आहे, सगळं आणि काय अनुदान आहे, परत अनेक पीक विमा आहे, म्हणून माणसाला काही टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित आहे. पहिला काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. म्हणून कोणी लवकर उठायची काही गरज नाही, कोणी कोणाच्या इथं कामाला जायची गरज नाही, आणि कोणाला काय मागायची गरज नाही. असंच देवाने सगळं काही सुफलाम सुफलाम करून ठेवलेलं आहे. गवळण उठते, अगोदर गवळण उठत असते. आताच्या गवळणी मागून उठतात आणि अगोदर गवळी उठतो. त्याला उठावंच लागतं, शान काढावं लागतं नाही का. अनेक भानगडे आहेत, सगळं काही काम करावं लागतं आणि तो उठतो आणि सगळं काम करतो आणि पाठीमागून ही गवळण उठते. पहिली गवळण लवकर उठायची आणि ज्यावेळेस ती गवळण उठल्याच्या नंतर त्याच्या दाढीला हिसका बसला. तो गवळी म्हणतो, तुला लाज वाटते का, आता म्हातारपणी खुशाल माझी दाढी वडते. ती म्हणते, तुम्हीच माझी वेणी वडता नाही का, आणि तो म्हणतो माझी दाढी वडते. बऱ्याचशा वेळाने त्यांना मेळ लागला, आपल्या दाढीची वेणीची गाठ बांधली. मग बऱ्याचशा वेळाने तिच्या लक्षात आलं, मी त्या कृष्णाला म्हणले होते माझ्या घरी येऊन दाखव, मग तुझं कसं काय बघते. आता तिच्या डोक्यात आलं, हे कुणाचं काम नाही, हे कुणाचं काम आहे, त्याचंच आहे, कृष्ण परमात्म्याचं काम आहे नाही का. आणि म्हणून तिने बराचसा प्रयत्न केला. आता सोडायचा प्रयत्न केला, सुटत नाही. जाळायचा प्रयत्न केला, जाळत नाही. कापायचा प्रयत्न केला, कापत नाही. या ठिकाणी कशानेच काही होत नाही. त्यावेळेस कापायला ज्यावेळेस लागले त्यावेळेस ते म्हणले, गवळी म्हणला माझी दाढी काही कापून देणार नाही. आणि गवळण म्हणली माझंही सौभाग्याचं असणार हे केस आहेत, हे मी कापून देणार नाही. आता केस कापतात ही गोष्ट वेगळी आहे, पहिले कापत नव्हते नाही का. सौभाग्याचं लेणं आहे ते. आणि अशा प्रकारचं असणारा त्या दोघांचं भांडण. बराचसा उशीर झाला, 8 वाजल्या. अरे म्हणजे लय लवकर उठणारी गवळण, आता हिला 8 वाजले कसं काय उठणार, नेमकं झालंय काय, अटॅक आला का काय, का दोघं मेलेत काय कळना. शेजारी पाजारी जागे झाले, कवाड वाजवायला लागले आणि आता लाज वाटते नाही का बाहेर यायला. दाढी वेणीची गाठ आणि लाज वाटत होते, तरी त्यांनी दार उघडलं. आणि उघडल्याच्या नंतर सर्व हे आश्चर्य त्यांनी पाहिले सर्व लोकांनी. आणि पोरांना अगोदर सांगितलं होतं आपल्या गावामध्ये गोकुळामध्ये वरात निघणार आहे बरं का आज, आणि भरपूर वरातीमध्ये नाचायचे. पहिले पोरं बी नाचायचे ना, आता बी नाचते. पहिले पोरं ब्रह्मरसामध्ये नाचायचे ना, आता मदिरा रस घेऊन या ठिकाणी नाचतात. आणि ते किती नाचतात त्यांनाही कळत नाही. दोघांची अवस्था एकच आहे. ज्याने ब्रह्मरस घेतलाय तोही विधेय होतो आणि ज्याने मदिरा रस घेतलेला आहे तोही विधेय होतो. अशा प्रकारची अवस्था. आणि मग म्हणले आता काय करावं लागेल, कशानेच काय व्हायना. ते म्हणले तुम्हाला आता नंदाच्या वाड्यावर गेल्याशिवाय जमणार नाही. निघाले ना, आता विलाज नसल्यावर काय काही गोष्टीला विलाज नसल्यावर जावंच लागतं. निघाले नाही. गवळी त्या ठिकाणी 3 फूट उंचीचा होता आणि गवळण 6 फूट उंचीची होती. आता महाग जर मोहर चालायचं म्हटलं तर त्याला जमत नव्हतं. आणि पाठीमागून गवळी चालायचा आणि त्याची अशी दाढी वर व्हायची नाही का, आणि गवळण मोहर चालायची. आणि विचित्र वरात त्या ठिकाणी चाललेली आहे. मोहर पुढं पोरं मोठमोठे आरडतात आणि नाचतात. अशी वरात गेली आणि नंदबाबाच्या वाड्यावर गेल्याच्या नंतर या ठिकाणी त्या यशोदेला सांगू लागले,
येसुदेच्या कडावर तो कृष्ण परमात्मा होता त्यावेळेस कृष्णाला हात जोडले त्या गवळणीने, आतापासून मी तुझ्या नादी लागणार नाही, मी तुझी भक्ती करीन, तुला शरण येईल. आणि शरण आलेला वज्र पंजर असा तो परमात्मा आहे. ऑटोमॅटिक कृपा दृष्टीने त्या असणाऱ्या गवळणीची आणि गवळ्याची गाठ सुटली आणि आनंद झाला. अशा प्रकारचे बरेचसे गाराने येत होते. येसुदा म्हणले आता तुला या ठिकाणी ठेवायचं आता अवघड आहे नाही का, रोज उठून भांडण, रोज उठून भांडण, म्हणून तुम्ही आता रानामध्ये जायचं गाई चारण्यासाठी. गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. ही गवळ्याची पोरा याच्या मुगलीच्या नादात रमला माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गोपाळ घोंगडीवाला कानोबा घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला कानोबा घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला मला मला कानोबा घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला कानोबा घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला. आजपासून तुला रानामध्ये जावं लागेल. गाई चाराय रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला नाही का. घोंगडीवाला तो सावळा कृष्ण परमात्मा, खांद्यावर घोंगडी टाकलेली आहे, हातामध्ये काठी घेतलेली आहे आणि सर्व सवंगड्या बरोबर सर्वांना जमा केलं आणि वासरं चारण्यासाठी आणि जंगलामध्ये जाऊ लागलेले आहेत. आणि रोज जंगलामध्ये जात असताना अनेक दुष्ट राक्षसांचा नाश करू लागलेले आहे. कालियाचं मर्द याने आगसुर बगसुर मारल्यान गो, 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 ए बळीयान पाताळ घातल्यान गो, ए बळीयान पाताळ घातल्यान गो, याने आगसुर बगसुर मारल्यान, आगसुर बगसुर मारल्यान, याने आगसुर बगसुर मारल्यान, याने आगसुर बगसुर मारल्यान आगासुर बकासुर केशी दैत्य, अनेक दैत्यांचा नाश त्या परमात्म्याने केलेला आहे. सर्व दैत्य मारले गेले, कालियाचं मर्दन केलं, अनेक प्रकारे सर्व पृथ्वी सुखी केलेली आहे. ज्यांचा उद्रेक होता तो सर्व संपवलेले आहे आणि भक्तांना अभय अशा प्रकारचं दिलेलं आहे. तो परमात्मा रोजच्या रोज असं काहीतरी कार्य करत होता नाही का. आणि सुंदर अशा प्रकारचं कार्य करत असताना आणि सर्व सवंगड्या बरोबर या ठिकाणी जेवणाचं गोपालकाला अशा प्रकारचं घेण्याचं काम करत होता. सर्वांना घेऊन बरोबर नाही का. भोळे भाळे भक्त त्या देवापाशी येत होते आणि जे का अभिमानी होते ना ते जरा तुटक राहायचे, लांब राहायचे आणि जे भोळे भाळे आहेत ना ते देवापाशी राहायचे. तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कडे काळा नाही का. भोळ्या अवस्थेमध्ये भक्त आहेत ना ते देवाला अतिशय प्रिय असतात. त्यांच्या मनामध्ये दुसरा काही विषय नसतो. त्याने नका कधी भजन म्हणेना, नका काही करेना, पण भोळा आहे, भाव आहे, देव भावाचा भुकेला मग सांगितलेला आहे. म्हणून हा भाव अतिशय शुद्ध असायला पाहिजे. तो शुद्ध भाव त्याच्यापाशी होता आणि म्हणून तो सर्वांना बरोबर घ्यायचा. पण या ठिकाणी अनेक प्रकारे देव आणि त्या वनामध्ये लीला करू लागलेले आहे. आता पहिले खेळ होते ना ते सगळे खेळ आता हे मंडळी म्हणून दाखवते
नाही का होतो तो हमाना हमामा अबकदु बगती बग बोदत की बुन खेळ मांडो अबकदु बगती बग बोदत की बुन खेळ मांडो ए अबकदु बगती बग बोदत खेळ मांडो अबकदु बगती बग बोदत खेळ मांडो हे खेळ विटी डांडो पोरा खेळ विटी डांडो खेळ विटी डांडो पोरा खेळ विटी डांडो अशा प्रकारचे इतके मोठे खेळ खेळले बरं का पहिले होते आता एकच खेळ राहिलाय बाकीचे कोणतेच नाही मोबाईलवर खेळायचा बाकीचे सगळे खेळ संपले महिलांकडे एक मोबाईल आणि पुरुषाकडे एक मोबाईल मोबाईल नाही अशी महिला सापडणार नाही मग त्याच्यावर खेळ चालू आहेत आता बऱ्याचशा लोकांचे आणि म्हणून त्यांना आजार अशा प्रकारचे भरपूर वाढलेले आहेत नाही का बाकीचे खेळ बाकीचं काम धंदा आता तरुण मुलांचे खेळ होते ना होतो तो हमामा नाही का चेंडू फळी अशा गोट्या नाही का आणि फुगड्या सुरफाट्या असे खेळ असायचे पहिले आता पहिले खेळ कुठे राहिलेत का आता पोरांना विचारा बरं सुरफाटे कशा खेळते नाही का इटी दांडू कशा खेळते गोट्या बी आता बंद झाल्या आता मुलांना बी मोबाईल लागतो मोबाईलवर भरपूर खेळतात मुलं लहान लहान मुलं मोठाले मुलं त्यांना बाकीचे कशाची गरज नाही लागली हे खेळ संपुष्टात आले विटी दांडू चेंडू लगोगी नाना परी 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 खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना 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 गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना सवंगडे वना सवंगडे
अशा प्रकारचे इतू दांडून लगोरी हे सगळे खेळ खेळून झाले. आता सगळे गोपाळ म्हणले कृष्ण कवर खेळायचे नेमके. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोघ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोघ्या, झाली आता वेळ म्हणते अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाची दोऱ्या. काम सारून सकळ घे मिळून गोपाळा, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोघ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोघ्या. झाली आता वेळ म्हणते अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाची दोऱ्या, अनाची दोऱ्या. हा हा. आता वेळ झालेली आहे नाही का. वेळ झाल्याच्या नंतर जेवायलाच पाहिजे. आणि जास्ती वेळेच्या जर जास्ती झालं तर मग काय बरोबर नाही नाही का. वेळेवर सगळं व्हायला पाहिजे. एखाद्या वेळेस जर उशीर झाला तर माणसाला जेवण जात नाही. अनेक भानकडे होते. काही काहीला पित्त होतं, काही काहीला काही होतं नाही का. काही काहीला भूक लागल्यावर दम निघत नाही आणि मग त्याला राग वाढतो. काय खरं या महाराजाचं नाही का, अजून जेवायला नाही. आणि राग वाढल्याच्या नंतर मग तो काय काय बोलतो, काय काय नाही, काय सांगता येत नाही नाही का. म्हणून वेळेवर पाहिजे सगळं. वेळेवर झाल्याच्या नंतर आनंद वाटतो. असा आनंद या ठिकाणी आता म्हणले झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. म्हटले अनारे सगळ्याच्या शिदोऱ्या. पहिले गोपाळ काय करत होते, शिदोऱ्या एक ठिकाणी करून खात होते. गोपाळ काला म्हणत होते. आणि गोपाळ काला अशा प्रकारचा बनवायचे. आणि देव त्या सर्व भाविक भक्तांना, जे गरीब आहेत दुबळे आहेत, त्यांना देव म्हणायचे तुझं काय आणलंय रे, तो काय आणलेला आहे, ह्याने काय आणलेला आहे. काही काहीची नुसती चटणी भाकर असायचे, काही काहीचे ताकच असायचं, काही काहीला काही नसायचं बी, नुसती भाकर असायची. पण देव म्हणायचे तसं नाही, माझं आहे तसं त्या ठिकाणी तुझं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे देवा तू आमचं आहे तसं त्या ठिकाणी भागून घे. आणि म्हणून साठी या ठिकाणी देवाला विनंती करायची. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली गे, आम्हासी का दिली वांगुली गे, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. षड विकार षड वैरी मिळोनी, षड वैरी मिळोने, तापत्रयाने विनली रे, नवा ठाई थाटून गेली, तिथवा आमासी तिथली रे, तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, घोंगडी चांगली, घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. आमची फाटकी घोंगडी आहे ना, तू तशी त्या ठिकाणी मानून घे. म्हणून प्रत्येक असणारा भक्त त्या भगवंताला आळवत होता नाही का. देवा तुझ्यासारखं आम्हाला हे जमणार नाही, म्हणून साठी तुझ्यात आणि आमच्यात फरक आहे. आमची आहे तशी भक्ती तू मान्य करून घे. असं ते सर्व देव त्या भगवंताला आळवत होते. आणि मग आता शिदोरी सोडलेले आहेत. शिदोऱ्या सोडल्या, काला झाला. आणि त्या ठिकाणी काल्याचा प्रसंग अशा प्रकारचा आहे नाही का. तो अभंग या ठिकाणी होईल आणि काल्याचा अभंग होईल आणि नंतर आरती होणार आहे.